बघा, हे आपले अगदी रेस्टॉरंट आणि मॉल स्टाईल स्वीटकॉर्न जे आपण रेडी केलेले आहेत, अतिशय सोप्या पद्धतीने आणि लिटरली 2 ते 3 मिनिटात होणारे स्वीटकॉर्न आपण बघणार आहोत। भावशिल्प क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि चला आपण मॉल स्टाईल स्वीटकॉर्न चाट कसा बनवायचा ते बघूया। मॉल मध्ये किंवा थिएटर्स मध्ये मिळणारे जे स्वीटकॉर्न आहेत एक्झॅक्टली सेम तसेच्या तसे बनवण्यासाठी लागणारं सामान आहे। आपण 1 बाउल स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेले आहेत, जे मी एक स्वीटकॉर्न सोलून घेतलेला आहे। तुम्ही रेडीमेड साधारण 20 रुपयाचे आपल्याला जे मिळतात त्याप्रमाणे ते दाणे स्वीटकॉर्नचे घेतले तरी चालतील। 1 to 2 पिंच ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पावडर, 1/4 टेबलस्पून चाट मसाला, ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतला तरी चालणार आहे। 1/4 टेबलस्पून ब्लॅक सॉल्ट घेतलंय मी, काळं मीठ, आणि एक छोटासा बटरचा तुकडा घेतलाय आपण। आपला फ्राय पॅन छान गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आता आपण बटर टाकून घेऊया। अगदीच 2 ते 3 मिनिटात होणारी रेसिपी आहे ही। आपलं बटर आता मेल्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण स्वीटकॉर्नचे दाणे टाकून घेऊया आणि ते आपल्याला परतवून घ्यायचे आहेत थोडेसे। सगळीकडे बटर लागलेलं आहे, सो आपण आता त्यावर 1 मिनिटासाठी लीड झाकूया। आपला 1 मिनिट झालेला आहे आणि आपण त्याचं लीड काढून चेक करूया। बघा, आपले स्वीटकॉर्न लगेचच मस्त फुगून आलेले आहेत, त्याचं टेक्स्चर चेंज झालेलं आहे। आणि अगदी मॉलमध्ये असतात ना, आपण जे जातो पिक्चर बघायला थिएटरमध्ये आणि पिक्चर बघता बघता अगदी 180-200 वगैरे रुपये देऊन आपण हे स्वीटकॉर्न खात बसतो, ते लिटरली 20 ते 25 रुपयात आपल्या घरीच तयार होतात। ते सेम त्याच स्टाईलमध्ये करण्याची ही रेसिपी अगदीच मी 2-3 मिनिटात तुम्हाला दाखवते आहे। आणि आपण आता ह्याच्यात हा जो चाट मसाला घेतला होता तो थोडासा टाकून घेऊया। त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर जी घेतली आपण तीही टाकून घेऊया, थोडंसं स्पायसी होतं त्याच्याने। आणि त्यानंतर ब्लॅक सॉल्ट जे घेतलेलं आहे तेही टाकून घेऊया। ब्लॅक सॉल्टने टेस्ट फार सुंदर येते याची। आपण शिजण्याच्या आधीच सॉल्ट वगैरे नाही टाकलं, कारण की मग त्याला पाणी सुटलं असतं आणि जे आपल्याला तसं पाणी सुटलेला ओलसरपणा नकोय, म्हणून आपण जरा पहिल्या स्टीम नंतर त्याच्यामध्ये सॉल्ट टाकलेलं आहे। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला हलवून घेऊया। बारीक गॅसवरच आपल्याला हे सगळं करायचं आहे, कारण की जर मोठा गॅस ठेवला किंवा मीडियम गॅस ठेवला तर स्वीटकॉर्न खालून जळण्याची शक्यता असते, म्हणून अगदीच सिम गॅसवर आपल्याला हे करायचंय। पुन्हा काही सेकंद फक्त आपण त्यावर झाकण झाकणार आहोत। 15-20 सेकंद झालेले आहेत आणि आता आपण पुन्हा एकदा या स्वीटकॉर्नला हलवून घेऊया। मस्त आपले स्वीटकॉर्न अगदी तयार झालेले आहेत, सुंदर आणि अप्रतिम सुगंध सुटलेला आहे। चला आता मी झटपट सर्व करते आणि तुम्हा सगळ्यांना खायला देते। आता आपण हे स्वीटकॉर्न एका बाउलमध्ये छान काढून घेऊया। तुम्हाला जर ही स्वीटकॉर्न चाटची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही रेसिपी सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। थँक यू।